पण आत्ताची बातमी आहे कोल्हापूरमधली, जी बिग ब्रेकिंग मानावी लागेल. आणि मुरगुड नगर परिषदेवरती शिवसेना शिंदे पक्षाचा झेंडा जो आहे तो लागलेला आहे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे 16 नगरसेवक विजयी झालेले आहेत. तर नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी प्रवीणसिंह पाटील हे जे आहेत ते विजयी झालेले आहेत. त्यामुळे हसन मुश्रीफ, समरजित घाटगे यांना मुरगुडमध्ये जो आहे तो मोठा धक्का मिळालेला आहे. तर संजय मंडलिक जे माजी खासदार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण संजय मंडलिकांनी कुठेतरी त्यांच्यासोबत दगाफटका झाला, हसन मुश्रीफांनी त्यांना फसवलं, अशा पद्धतीची भावना जी आहे ती व्यक्त केली होती. ज्यावेळेस हसन मुश्रीफ यांनी शाहू आघाडी अर्थात समरजित सिंह घाटगे यांच्यासोबत आघाडी केली, जेव्हा हे दोन पक्ष एकत्र आले, विशेषतः कागल आणि मुरगुडमध्ये, तर त्यावेळी संजय काका मंडलिक जे आहे तर त्यांनी मोठ्या प्रमाणावरती नाराजी व्यक्त केलेली होती. आणि अशा पद्धतीने माझ्या पाठीमध्ये कुठेतरी खंजीर खुपसलेला आहे, मुश्रीफांनी अशा पद्धतीचं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलं होतं. आणि अखेर मुरगुडच्या जनतेने फैसला दिलेला आहे. त्यांना प्रकाश आंबेडकर त्यांच्या मदतीला आले. ज्यावेळी आपल्या पक्षातला कोणीतरी नेता हा जो एकटा पडतोय, त्यानंतर प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री आहेत ते एकत्र आले. आणि मग एकीकडे आंबेडकर अधिक मंडलिक यांच्या विरोधामध्ये मुश्रीफ अधिक समरजित सिंह घाटगे अशा पद्धतीची ती लढाई होती या 4 ताकदवान मातब्बर नेत्यांमधली. आणि मुरगुडमध्ये जे आहे ते मंडलिकांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे. मुरगुड हे मंडलिकांकडेच होतं, पण ह्या वेळेस मात्र ताकद लावलेली दिसून आली मुश्रीफ आणि घाटगेंनी, मात्र त्यांना यश आलेलं नाही. आणि मुरगुडमध्ये निर्विवादपणे संजय मंडलिक यांची सत्ता आलेली आहे. मात्र कागलचे अपडेट अजून येत आहेत, कारण कागल हे महत्वाचं आहे मुश्रीफ आणि घाटगेंसाठी. त्यामुळे आता कागलमध्ये नेमकं काय होतं हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे.